FM पर आप सुन रहे हैं एक मुलाकात। हाँ जी, और मैं हमेशा कहती हूँ कि हमने हमारे दिल का ख्याल बहुत अच्छे से रखना चाहिए, और जब हम ये नहीं कर पाते देन वी डायरेक्टली शुड हेड टू दी डॉक्टर, दी स्पेशलिस्ट। और आज मेरे साथ एक मुलाकात में ऐसे ही स्पेशल गेस्ट हैं। वी हैव विद अस डॉक्टर चेतन जैन, हु इज इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नामको हॉस्पिटल, नाशिक. सो सर, तुम्ही आत्ता आम्हाला लक्षणं तर त्याची सांगितली, पण असं होतं ना की थोडं काय आम्हाला कुठे दुखलं तर एकतर आम्ही लक्षणं गुगल करतो किंवा हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नक्की म्हणजे हार्ट अटॅकचीच लक्षणं आहेत, और सम ॲसिडिटी केस जे माझ्यासोबत बऱ्याच वेळा होत असतं. सो आम्हाला सांगा की ही लक्षणं जी आम्हाला जाणवतात हार्ट अटॅकची, ही हार्ट अटॅकचीच आहे हे कसं बरं कळतं? येस, ज्यावेळी असा काही त्रास होतो त्यावेळी पेशंट डॉक्टरांपर्यंत पोहोचतो. डॉक्टर त्याला असेस करतात, त्याचा पल्स घेणं, त्याचे ठोके मोजणं, त्याच्यासोबत डॉक्टर ECG करतात. जसं मी सांगत होतो की हार्ट अटॅकमध्ये रक्तवाहिनीमध्ये अडथळ्यामुळे रक्ताचा पुरवठा हृदयाला कमी होतो. राईट. त्यावेळी जो स्नायूचा डॅमेज होत असतो हार्ट मसलचा, तो आपल्याला ECG मध्ये पकडता येतो. ओके. जर तो ECG मध्ये पकडला गेला तर निदान होतं आणि पेशंट ट्रीटमेंटसाठी जाऊ शकतो. पण कधी कधी असंही होतं की सुरुवातीच्या वेळेत ECG नॉर्मल असतो. सो आम्ही काही वेळ पेशंटला ऑब्झर्व करतो, काही वेळाने पुन्हा ECG करतो. सेकंड ECG मध्येही अडचण आली तर आपल्याला निदान होऊ शकतं. बिकॉज बिंग अ लाईफ थ्रेटनिंग कंडिशन, we don't have the luxury of missing or delaying the diagnosis. Yeah. So you have to be very cautious. सो फक्त ECGच नाही तर काही अजून तपासण्या असतात, जसे की 2D इको. 2D इको म्हणजे आपण हृदयाची सोनोग्राफी करतो. काही वेळेस असं होतं की हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या वेळेत ECG नॉर्मल असतो, पण रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाचे काही स्नायू काम नाही करत, तर ते आपण हृदयाच्या सोनोग्राफीत म्हणजे 2D इको मध्ये पकडू शकतो. अजून काही टेस्टचा पण आम्ही वापर करतो, त्याला आम्ही कार्डियक एन्झाईम्स म्हणतो. काही वेळेस असं होतं की ECG आणि इको पेशंटचा नॉर्मल आहे, पण पेशंटची लक्षणं ही अगदी हार्ट अटॅक सारखीच असतात. सो इन दॅट केस व्हॉट वी डू इज, आम्ही रक्ताच्या काही चाचण्या करतो. जेव्हा रक्तपुरवठा हृदयाचा कमी होतो त्यावेळी तो स्नायूंना डॅमेज करतो आणि स्नायूंमध्ये असणारी काही द्रव्य ही रक्तात मिसळली जातात. त्याला आम्ही ट्रोपोनिन म्हणतो. सो त्याच्यावरूनही हृदयविकाराचं निदान होऊ शकतं. ॲब्सोल्युटली. अजून बऱ्याच गप्पा होणार आहेत, कुठेही जाऊ नका आणि ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं.